अहो, आता तर तो बाबा आणि त्याचं ते फार्म हाऊसवरचं काम बाहेर पडलं ना. अहो, नुसतंच बाहेर पडलं नाही, तर त्याचा तो धिंगाणा, त्याचे ते चाळे, ती सगळी मज्जा, ते सगळे व्हिडिओ बाहेर काढले ना. अहो, नुसतेच व्हिडिओ बाहेर नाही पडले, तर अजून त्याच्यासोबत असलेली ती आमदाराची ती व्यक्ती, ते पण सगळं डायरेक्ट उघड पडलं. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहेत. अभ्या बाबाचे तुम्ही किती कारनामे ऐकले तरी ते कमीच पडतात, कारण की जसे जसे दिवस जात आहे तसं तसं या बाबाचा वेगवेगळ्या नवनवीन कारनामासमोर. काही दिवसापूर्वी ऑफिसमधला कारनामा, काही दिवसांपूर्वी हॉटेलमधला कारनामा आणि आता तर बाबाचा फार्म हाऊसवरील तो कारनामा. अहो, नुसताच हा साधा कारनामा नाही, तर याचा आमदाराच्या ती व्यक्तीसोबत सुद्धा ते काम सगळं झालं ना रेकॉर्ड. नुसताच रेकॉर्ड नाही, तर डायरेक्ट व्हिडिओ व्हायरल. शेवटी म्हणतात ना, आती तिथे माती. खूप हाती झालेलं होतं बाबाचं, कारण की बाबांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागेवर सगळं ते काम केलं, जे ऑफिसमध्ये झालं आणि आता तर बाबाचं काम फार्म हाऊसवर. नुसती मज्जाच मज्जा. आणि हे सगळं बाहेर काढलं बाबाच्या जवळच्या कुकने. ते सगळं आता आपण तुम्हाला याच व्हिडिओत डायरेक्ट दाखवणार. नेमका बाबाकडे कोण कोण मोठी व्यक्ती आली, ती व्यक्ती कोणत्या जिल्ह्यातले आहेत, नेमका बाबाकडे कोणती ती आमदाराची व्यक्ती आलीत, तो आमदार कोणत्या मतदारसंघातला आहेत, तसेच तो आमदार आणि हा बाबा, तसंच त्या आमदाराची ती व्यक्ती यांचा काय संबंध होता, काय कनेक्शन होतं, या बाबांनी त्यांच्यासोबत काय केलं, कुठे कुठे केलं, किती वेळा केलं, ती सगळी गुप्त माहितीच आपल्या आत्ताच हाती लागलेली आहेत. आपण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये डायरेक्ट ओपन पुढे दाखवणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटच्या मिनिटापर्यंत बघत चला. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण की व्हिडिओच्या शेवटी बाबाचा तो जो कुक होता त्याने काय काय बाहेर काढलं, कोणते कोणते व्हिडिओ बाहेर काढले आणि अजून काय काय सापडलं, ते आपण या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजेत. लगेच एक लाईक करा. अहो, या बाबाचं काम फार्म हाऊसवर सुद्धा चालायचं आणि रात्रीच्या वेळी सगळा खेळ रंगायचा. नुसता हा बाबा नाही, तर याच्याकडे अनेक ती व्यक्ती. आणि मग काय, मज्जाच मज्जा. राज्यातले अनेक मोठे श्रीमंत लोक, मोठे मंत्री, मोठे आमदार आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या ती व्यक्ती. आणि मग बाबा त्यांना गोड बोलणार, त्यांना वेड्यात काढणार, तुम्ही खूप छान आहेत. आणि मग असं सगळं बोलून बाबा त्यांच्यासोबत ते काम करणार. ते ऑफिसमध्ये झालं. अहो, नुसताच ऑफिसमध्ये नाही, तर बाबा जिथे चान्स भेटेन तिथं काम करायचा. बाबाचं तर आता फार्म हाऊसवरचं ते काम सुद्धा बाहेर पडला. यावेळी हे काम बाबाचाच कुक यांनी बाहेर काढलं. मागच्या वेळी ऑफिसमधले जे काम होतं ते तिथल्याच बाबाच्या ऑफिस बॉयने बाहेर काढलेलं होतं. त्यामुळे बाबाचे जवळचे सगळे लोक फुटले आणि बाबाला शेवटी मोठा दणका दिला. बाबाकडे आमदार नेहमी यायचा आणि त्याच्यासोबत नेहमी त्याची ती व्यक्ती. आमदार नेमका कोणत्या मतदारसंघातला आहेत त्याची सुद्धा माहिती आपल्या हाती लागलेली आहेत. या आमदाराला संपूर्ण महाराष्ट्रात चांगला ओळखतो. तुम्ही सुद्धा ओळखतात. त्याची सगळं गुप्त माहितीच, व्हिडिओ सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे डायरेक्ट दाखवणार. फक्त तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. पुढे तुम्हाला सगळं स्पष्ट दिसणार. शेवटी काय म्हणतात, एखादीच वेळ वाईट आली तर सगळीकडूनच संकट येतात. आणि तीच गोष्ट आता या बाबासोबत झाली. जसा पण बाबा गुतला तशी त्याची बायको सुद्धा म्हणाली, माझा आणि बाबाचा कोणताही संबंध नाही. जे पण काही केलं ते बाबांनी केलं. पापी आहेत बाबा, अशी त्याची बायको म्हणाली. अहो, करोडो रुपयांची बाबाची प्रॉपर्टी, एवढी संपत्ती आणि शेवटी बाबा जेलमध्ये गेलाच. कारण की बाबाला वाचवण्याचं काम काही मोठ्या मंत्र्यांनी केलेलं होतं. काही मोठ्या राजकीय नेत्यांनी बाबाला वेळोवेळी वाचवण्याचं काम केलेलं होतं. परंतु यावेळी SIT आणि पोलीस प्रशासनाने कोणाचाही काहीही ऐकलं नाही आणि डायरेक्ट बाबाला उचललं आणि मोठी कारवाई. यामध्ये पोलीस प्रशासनाचे विशेष कौतुक करावे लागेल, कारण की त्यांनी कोणत्याही मोठ्या मंत्र्याच्या, कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याच्या दबावाला मानलं नाही आणि संपूर्ण पारदर्शकपणे या प्रकरणाची चौकशी करत त्या बाबाला दिला मोठा दणका. आणि कायद्यापुढे सगळे समान. जो वाईट करणार त्याला शिक्षा होणार. तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांचे सुद्धा विशेष आभार व्यक्त केले पाहिजेत. त्यांनी सुद्धा संपूर्ण पोलीस प्रशासनाला सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि सर्व पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात कोणालाही सोडायचं नाही असे आदेश दिलेले होते. त्यामुळे सुद्धा मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेलं आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. राज्यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटत नाही. इतके सगळे प्रश्न असताना मोठे मंत्री मात्र या बाबाच्या सोबत ती सगळी मज्जा करीत होते. ऑफिस नंतर आता फार्म हाऊस मधील नको ते व्हिडिओ सापडले.
अशोक खरातच्या कुकनेच कसा केला भांडाफोड. विश्वासू व्यक्तीनंच फिल्मी स्टाईलनं खरातचा गेम केला. अशोक खरात प्रकरणाला 1 महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी सुद्धा रोज धक्कादायक खुलासे या प्रकरणात होताना दिसतात. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आता खरातवर आणखीन एक गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा दाखल करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून खरातचा एकेकाळचा जवळचा सहकारी होता. यात जवळच्या सहकाराला खरातनं गंडवल्यामुळं त्यानं खरातचा फिल्मी स्टाईलनं भांडाफोड केला. खरातचा एकेकाळचा विश्वासू ललित भोपळे याने दाखल केलेल्या फिर्यादीत खरातच्या कुकबाबत धक्कादायक खुलासा केलाय. त्यानं फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊ. भोपळे याला खरातने तब्बल 8.5 कोटींना गंडवलं होतं. तुमच्या आई वडिलांना मृत्यूयोग येईल अशी भीती घालत अवतार पूजा करण्याच्या नावानं त्याच्याकडून 4 कोटी रुपये खरातने उकळले. त्यानंतर आणखीन एका पूजेच्या नावाखाली 2 कोटी रुपये त्याच्याकडून लाटले. हे सगळं करूनही काही फरक पडला नाही. त्यामुळे खरातच्या वर्तवणुकीवर पोफळे याला संशय आला. या दोघांमध्ये यानंतर खटके उडायला लागले. त्यातच पोफळे याचा खरात बाबतच्या दैवी चमत्काराबद्दलचा विश्वास उडायला लागला. खरातचे काही गैरकृत्य देखील त्याच्या कानावर पडले. या सर्व प्रकारामुळे पोफळे याने खरातच्या कृत्याचा भांडाफोड करण्याचा निर्णय घेतला. खरातला त्याच्या फार्म हाऊसवर जेव्हा एका कुकची गरज होती तेव्हा आपल्या मर्जीतील कुक पोफळेने तिथे ठेवला. या कुकच्या माध्यमातून खरातच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलं. खरात जेव्हा थकत असे तेव्हा तो फार्म हाऊसवर 2-2 रात्र राहायचा. खरात काही महिलांसोबत आतमध्ये दारू देखील प्यायचा. त्यांच्यासोबत खरात यावेळी अश्लील चाळे करायचा. हे सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले. खरात जेव्हा फार्म हाऊसवर महिलांना घेऊन यायचा तेव्हा तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्याच्या सूचना तेथील कुकला द्यायचा. परंतु खरातच्या काळ्या कृत्याचा शोध घेण्यासाठी कुक कॅमेरे बंद करत नसायचा. त्यामुळे खरातचे फार्म हाऊस मधील हे अश्लील चाळे सीसीटीव्हीत कैद झाले. हे सगळे अश्लील सीसीटीव्ही आता SITच्या हाती लागलेत. त्यामुळे ऑफिस बॉय नीरज जाधव नंतर आता या कुकमुळे देखील खरातच्या अश्लील कारनाम्यांचे पुरावे पोलिसांना मिळालेत. अशोक खरातवर 10हून अधिक गुन्हे दाखल झालेत. श्रद्धेच्या नावाखाली भक्तांची फसवणूक, महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार हे सगळं करून खरातने त्याचं काळं साम्राज्य उभं केलं. अशोक खरात आता पुरता अडकला असून त्याच्या पापांबद्दल रोज नवीन माहिती समोर येते. अशातच आणखीन एका फिर्यादीमुळे खरातच्या अश्लील कारनाम्यांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता पुढे आणखीन काय धक्कादायक खुलासे होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंट